नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाअंतर्गत जिल्हा दंडाधिकारी कार्यालय अंतर्गत या ठिकाणी नवीन सरळ सेवेची पदभरती या ठिकाणी सुरू झालेली आहे. पदाचं नाव असणार आहे पोलीस पाटील. हे पद भरण्यासाठी या ठिकाणी नवीन सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. किती पदं असणार आहेत, परीक्षा कशी होणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, या पदासाठी पगार किती दिला जातो, त्याचसोबत याचा अभ्यासक्रम काय असणार आहे, महत्त्वाच्या तारखा पाहणार आहोत. ह्या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल. आता बघा, ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती हिंगोली जिल्ह्यासाठी प्रसिद्ध झालेली आहे. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून माहिती नक्की दिली जाईल. तर बघा, आता हे जे पद भरलं जातं आहे हिंगोली जिल्ह्यासाठी, याच्यासाठी पाहू शकता जाहिरात ऑलरेडी या ठिकाणी 9 जानेवारीला प्रसिद्ध झालेली आहे. तुम्हाला 26 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचे आहेत. तर त्याची फीस किती असणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. लेखी परीक्षेची तारीख देखील त्यांनी डायरेक्टली दिलेली आहे. 8 फेब्रुवारी 2026 ही लेखी परीक्षा असणार आहे. तर बघा, आता यासाठी हिंगोलीसाठी ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या गावामधील तुम्ही असाल तरच तुम्हाला अर्ज करता येतो. त्याच्यामुळे तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्ह्याची जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. त्याच्यामुळं तुम्ही ज्या गावामधून आहात, तुम्ही हिंगोली जिल्ह्यामधून आहात का, कुठल्या गावामधून आहात, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा, आता हिंगोली जिल्ह्यामध्येच तुम्ही त्या गावाची जागा जर असेल तर तिथेच तुम्हाला राहून जॉब करता येणार आहे. तुमच्या गाव पातळीवरतीच तुम्हाला हा जॉब भेटणार आहे. तर उपविभागीय अधिकारी कार्यालय बघू शकता, या ठिकाणी दंडाधिकारी कार्यालय हिंगोली जिल्ह्यासाठी पहिली जाहिरात आलेली आहे. आता याच्यामध्ये जागा किती भरल्या जात आहेत बघा. हिंगोली जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची एकूण मंजूर पदे 647 आहेत. त्यापैकी कार्यरत 304 पदं असून रिक्त 343 पदं आहेत. तर सदर रिक्त पदं असल्यामुळे गाव पातळीवरती कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या ठिकाणी पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. तर सदर अडचण निर्माण होऊन गावातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढू नये, गावातील नागरिकांचे सामाजिक स्वस्थ व शांतता अबाधित राहील, नैसर्गिक आपत्तीसारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपाययोजना तातडीने करता येईल, या दृष्टिकोनातून पोलीस पाटलांची रिक्त पदे तातडीने भरणे क्रमपत आहे. त्याच्यामुळे ही पदं जी आहेत, एकूण 343 पदं भरण्यासाठीची ही जाहिरात निर्माण झालेली आहे. तर हिंगोलीसाठी पहिली जाहिरात या ठिकाणी आली आहे, बघू शकता ही हिंगोली जिल्ह्यासाठी. त्याच्यानंतर या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय जे आहे कळमनुरी, या ठिकाणी त्यांची दुसरी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. आणि तिसरी जाहिरात जी आहे या ठिकाणी वसमत या साठी असणार आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या अंतर्गत वसमतसाठी या ठिकाणी ही तिसरी जाहिरात आहे. तर ह्या 3 जाहिराती आहेत. याच्यामध्ये तुमचं जे गाव असेल त्यानुसार तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे. तर बघा, आता यासाठी तुम्हाला 26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. याच्यासाठी परीक्षेची तारीख ऑलरेडी आलेली लेखी परीक्षेची. अर्ज भरण्यासाठी खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये फीज आहे आणि आरक्षित आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी 800 रुपये फीज असणार आहे. तर हे ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला अर्ज आणि फी भरता येणार आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा हिंगोली ppp.recruitmentonline.in याच्यावरती देखील तुम्हाला फॉर्म भरता येईल. आता बघा, पात्रता नेमकी काय असणार आहे. तर अर्जदार हा किमान 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. वय किती लागेल, 25 वर्षापेक्षा कमी नसावं आणि 45 वर्षापेक्षा जास्त नसावं. पोलीस पाटील पदाकरिता वयोमर्यादेमध्ये स्थितील क्षमता नाही, हे लक्षात राहू द्या. अर्जदार हा संबंधित गावाचा स्थानिक कायम रहिवासी असणं गरजेचं आहे. तहसील कार्यालयाकडील वय व अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आधार क्रमांक देखील तुमचा असणं आवश्यक आहे. तर ही तुमची पात्रता या ठिकाणी असणार आहे. मग आता तुमची पात्रता झाली, फॉर्म भरल्यानंतर तुमची लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षा कशी होईल पहा. 80 गुणाची लेखी परीक्षा होईल. तोंडी परीक्षा मुलाखत 20 गुणाची होईल. एकूण तुमच्या या ठिकाणी 100 गुणांची ही परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेमध्ये या ठिकाणी तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे त्याच्याबद्दल पहा. याच्यामध्ये तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान पहिलं विचारलं जाईल, गणितावरती प्रश्न असतील आणि स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश तुम्हाला असणार आहे. लेखी परीक्षा इयत्ता 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावरती असेल. 80 गुणाची लेखी परीक्षा तुमची घेतली जाणार आहे. यासाठी निगेटिव्ह मार्किंग नसते. तुम्हाला कमीत कमी 36 गुण या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जर या सध्याच्या पदभरतीसाठी पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य
ज्ञान वन लाईनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की तुम्हाला तलाठी भरती, आरोग्य भरती, जिल्हा परिषद, नगर परिषद असेल, लिपिक असेल, त्यासोबत जलसंपदा भरती असेल, या सर्व सरळ सेवेची कुठलीही भरती असेल त्यासाठी उपयोगी पडणार आहे. सामान्य ज्ञान वन लाईनर स्वरूपाचे या पुस्तकामध्ये तुम्हाला 2023 ते 25 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व परीक्षेमधील राज्यघटना, इतिहास, भूगोल असे जे GS मधले उपघटक आहेत किंवा घटक आहेत त्यानुसार तुम्हाला वर्गीकरण त्यांनी करून दिलेलं आहे. 25 मधील झालेल्या प्रश्नपत्रिका, 23 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकाचा याच्यामध्ये समावेश आहे. 2026 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला हे उपयुक्त पडणार आहे. याचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, सचिन कुरुन सर, जे की STI आहेत, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. तर हे पुस्तक विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे, तिथून तुम्ही खरेदी करू शकतात. त्यांची इतरही पुस्तकं आहेत, बघू शकता. स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हेही पुस्तक आहे. वाहन चालक पदासाठी पेशेली या ठिकाणी हे त्यांचं पुस्तक आहे. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची पुस्तकं तुम्हाला ऑनलाईनही भेटतील आणि कुठल्याही बुक स्टोअरमधनं खरेदी करता येणार आहे. आता पहा, लेखी परीक्षेमध्ये पात्र झाल्यानंतर तुमची तोंडी परीक्षा 20 गुणाची घेतली जाणार आहे. समजा तुम्हाला तोंडी परीक्षेमध्ये या ठिकाणी कमी गुण पडले, तुम्हाला लेखी परीक्षेत जास्त गुण पडले, तरी देखील तुम्ही जर मेरिटमध्ये येत असाल तरी देखील तुमच्या या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं. इथे लिहिली आहे त्यांनी, तोंडी परीक्षेकरिता किमान गुण पोलीस पाटील पदभरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 80 गुणाच्या लेखी परीक्षेत किमान 36 गुण घेणं गरजेचं आहे. मग तुमचं तोंडी परीक्षेमध्ये तुम्हाला कमी गुण पडले आणि लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण पडले देखील तरी देखील तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. एकूण 100 गुणांची ही या ठिकाणी मेरिट लिस्ट असते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी याची पात्रता असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही लिंक आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देतोय. सर्व डॉक्युमेंट वगैरे त्याच्यावरती तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत. तर बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी समजा आता हिंगोली, या ठिकाणी हिंगोलीची जाहिरात आहे, हिंगोली जिल्ह्यासाठी ही जाहिरात आहे. गावनिहाय आरक्षण असतं, म्हणजे या ठिकाणी समजा अनुक्रमांक 1 आहे तर गावाचे नाव आहे, आरक्षण कुठल्या कॅटेगरीमधून अर्ज करू शकतात, तालुका दिलेला आहे, त्यानंतर गावाचे नाव दिलेलं आहे आणि आरक्षण. अशा पद्धतीने पहा, हे तुम्हाला त्या गावानुसार ॲप्लिकेशन तिथं तुम्हाला करता येणार आहे. तुम्ही त्या गावाचे स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. तर मग आता ह्या पदासाठी तुम्हाला पगार जो आहे तो किती असतो बघा. महाराष्ट्र शासनाने 2024 मध्ये पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये मोठी वाढ केलेली आहे. 6,500 वरनं तुम्हाला 15,000 प्रति महिना इतकं मानधन या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचसोबत तुम्हाला या ठिकाणी जो प्रवास भत्ता आहे तो देखील या ठिकाणी भेटत असतो आणि इतर देय भत्ते देखील याच्यामध्ये तुम्हाला दिले जातात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा पगार जो आहे, बेसिक पेमेंट तुमचा 15,000 असतो. याचा शासन निर्णय देखील आलेला आहे, GR देखील प्रसिद्ध झालेला आहे. 2024 मध्ये याची वाढ तुम्हाला भेटलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलही जॉईन करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.